नमस्कार मित्रांनो, आमच्याकडे या प्रकारे पॅन्ट शर्ट सफारी कोट किंवा सर्व प्रकारचे जे कपडे आहेत ते सर्व आमच्या इथे तयार होत असतात। आता हा चुडीदार पायजमा आहे। आपण कुर्ता म्हणजे नेहरू शर्टावर लग्नामध्ये जो आपण सतत वापरतो तो पायजमा आहे, चुडीदार पायजमा। याची प्रेस या प्रकारे मारायची असते, सेम करून। याला काही जास्त प्रेस लागत नाही, अगदी नॉर्मल याला आपण प्रेस मारायची। आमच्या फ्लिपकार्ट सेलर म्हणून गोपाल ट्रेडर्स म्हणून आमचं व्हाईट शर्ट आहे। तर ज्यांनाही व्हाईट शर्ट लागत असेल तर सर्च करावं फ्लिपकार्टवर व्हाईट शर्ट गोपाल ट्रेडर्स म्हणून। तर याला सहज जास्त प्रेस न मारता अगदी नॉर्मल याला आपण प्रेस मारायची आहे आणि सहज आपण त्याला घडी करून ठेवायची आहे। तर याचा रेट आमच्या इथे शिलाई म्हणून 300 रुपये शिलाई दिलेली आहे। एका पॅन्टची 300 रुपये शिलाई दिलेली आहे। तर या ठिकाणी आम्ही नाडी देखील टाकलेली आहे। हा मॅनी असतो, मॅनी देखील हा लहान मुलाचा आहे आणि हा मोठ्या मुलाचा आहे। तर दोघी मुलांचे मिळून 600 रुपये आमची शिलाई झाली। 300 रुपये एका पॅन्टची शिलाई आमच्या इथे आहे। कापड दुसऱ्या दुकानाहून आणलेला आहे। तर आमच्या इथे क्वालिटी वगैरे या प्रकारे आम्ही तयार करून त्यांना दिलेली आहे। आणि मापसाठी आता ते मुलं बाहेरगावी कामाला असताना मापसाठी हा दिलेला पायजमा आहे। या पायजम्यावरून आम्ही हे माप घेतलेला आहे आणि तो दुसरा बनवून दिलेला आहे। तर माप घेण्यासाठी देखील आम्हाला हे पूर्ण तयार करावं लागतं। हा मोठ्या मुलाचा आहे, तर हा देखील आम्हाला खोलून तयार करावा लागतो। तर त्याला आपण प्रेस वगैरे मारून तयार करून परत द्यावं लागेल। या प्रकारे जर तुम्हालाही कापड पॅन्ट शर्ट शिवायचे असतील, आमचे दुकान एरंडोल या ठिकाणी आहे। खानदेशमध्ये एरंडोल, जळगाव आणि धुळे। जळगावपासून 30 किलोमीटर धुळे रस्त्याला, धुळ्यापासून 60 किलोमीटर जळगाव रस्त्याला आमचं संतोष टेलर्स म्हणून एरंडोल या ठिकाणी बाजारपेठेमध्ये दुकान आहे। आमच्या इथे 6 कारागीर 6 जण काम करत असतात। तर ज्यांनाही कोणाला शिवायचं असेल, कापड शिवायचं असेल, तयार करायचं असेल किंवा आमच्याकडून काही मदत लागत असेल तर अवश्य सांगा। आत्ताच आपण मोठ्या पायजम्याला प्रेस मारली, आता राहिला छोटा पायजमा देखील आपल्याला प्रेस मारून तयार करून द्यावा लागेल। या प्रकारे सफारी शिवायची असेल, पॅन्ट शिवायची असेल, शर्ट शिवायचे असेल किंवा कोणालाही काही गरज असेल किंवा कोणाला शिकायचं असेल, शिरपूर, चोपडा, जळगाव किंवा तुम्हाला सांगतो कासोदा, आडगाव, भडगाव किंवा या ठिकाणी जवळ आमचे गावं आहेत। तडई गाव आहे, पाचोरा गाव आहे। पाचोरा देखील येथून 40 किलोमीटर आहे। भडगाव येथून 30 किलोमीटर आहे।
जवळजवळ खानदेशामध्ये आमचे हे व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय आता आम्ही जवळजवळ ऑनलाईनला आता हे फ्लिपकार्ट म्हणून किंवा मिशो ॲप वगैरे सर्व याच्यावर आम्ही आता सुरुवात केलेली आहे मित्रांनो. तर आपला सपोर्ट आम्हाला असाच राहू द्या. जय हरी, नमस्कार.